जय शिवराय मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची अनुदानं, ज्याच्यामध्ये नमो शेतकरी असेल, पीएम किसान असेल किंवा एखादी भावांतर योजना असेल किंवा शासनाच्या माध्यमातून दिलं जाणार अतिवृष्टी अनुदान असेल, पीक विमा असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजनांच्या अंतर्गत दिली जाणारे अनुदान असेल, धानाचा बोनस असेल, अशा प्रकारचे जे काही बाबीच्या अंतर्गत दिली जाणारे अनुदान आहे शासनाच्या माध्यमातून आता आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे दिली जात आहेत। आणि हीच अनुदानं वितरित करत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रश्न विचारले जातात, मी या बँकेचं खातं दिलेलं होतं, मी त्या बँकेचं खातं दिलेलं होतं, माझं नेमकं कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित होईल। मित्रांनो, एनपीसीआयला जे बँक खातं आधार मॅप झालेलं असेल, ज्या बँक खात्याशी आधार मॅप झालेला असेल, अशा आधार मॅप झालेल्या खात्यामध्येच या योजनांची अनुदानं वितरित केली जातात। मग हे कसं चेक करायचं, याच्यासाठी आपण पूर्वी सुद्धा पाहिलं होतं की आधारच्या वेबसाईटवरूनही पाहू शकता किंवा एनपीसीआयच्या वेबसाईटवरती अगदी 2 मिनिटांमध्ये आपण हे तपासू शकता। सोपी अशी पद्धत आहे। याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एनपीसीआयच्या वेबसाईटवरती यायचं आहे। एनपीसीआयच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता कंझ्युमर। या कंझ्युमरवरती क्लिक करायचं। आता एक कंझ्युमरची जी काही लिंक असेल, डायरेक्टली लिंक किंवा याच्या अंतर्गतच्या ऑप्शनची लिंक आहे, मी तुम्हाला डायरेक्टली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा गुगलच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे सुद्धा आपण या ठिकाणी येऊ शकता। याच्यामध्ये आल्यानंतर भारत जे काही डीबीटी एनेबलची साठी जे ऑप्शन आहे कंझ्युमरच्या अंतर्गत, ही शेवटची ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायची। आता हे ऑप्शन निवडल्यानंतर याच्यामध्ये आधार सीडिंग डिसीडिंग, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। माहिती जर भेटलेली नसेल किंवा तुम्ही पाहिलेली नसेल तर वरती सजेशनमध्ये त्याचा व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ आहे आणि मी वाटल्यास आणखीन शेअर करेल। याच्या खाली तुम्हाला ऑप्शन आहे तुमच्या आधार संलग्न बँक खात्याची माहिती घेण्याची, बँक डिटेल्सबद्दल, बँक अकाउंट डिटेल्सबद्दल। याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। आधार मॅप्ड अकाउंटमध्ये सुद्धा तुम्ही ते पाहू शकता। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला काय विचारलं जाणार आहे ते म्हणजे तुमचा आधार नंबर। याच्यामध्ये तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे। आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला एक जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून पुढे एंटरवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही आधार लिंक मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल। हा ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करून व्हेरीफाय केल्यानंतर, सबमिट केल्यानंतर तुमचं जे काही खातं आधारशी लिंक आहे, एनपीसीआयला ज्या खात्याचं मॅपिंग झालेलं आहे ते खातं, त्याचा अकाउंट नंबर, तुमचा शेतकऱ्याचा आधार नंबर, त्याच्यावरती जे काही लाभार्थी असेल ज्याचा आधार नंबर असेल त्याचं नाव काय, खात्याशी कोणत्या बँकेचं आहे, हे सर्व डिटेल या ठिकाणी दाखवल्या जातील। आणि हे जे काही खातं असेल याच खात्यामध्ये तुमचं सर्व प्रकारचं डीबीटीचं अनुदान येणार आहे। आता हे जर खातं बंद असेल, हे जर खातं बदलायचं असेल तर याच वेबसाईटवरती तुम्हाला आधार सीडिंगमध्ये तुमचं दुसरं खातं देऊ शकता, तुम्ही ती प्रक्रिया याच्यातून पार पाडू शकता। त्याच्याबद्दल जर माहिती नसेल तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। त्याचा व्हिडिओ पूर्वी सुद्धा बनवला आहे आणि माहितीसह, अद्ययावत माहितीसह आपण त्याच्यावरती नक्की आणखीन एक अपडेट सुद्धा घेण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची एक महत्त्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।